मालेगाव महापालिका नमाज पठण प्रकरणात भाजपसह हिंदुत्ववादी आता आक्रमक झालेत। हिंदुत्ववादी संघटनांकडून कार्यालय पवित्र करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करत शुद्धीकरण करण्यात आलं। याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मालेगाव महानगरपालिका विद्युत विभागाच्या कार्यालयात नमाज पठण करण्यात आल्यानंतर वादाची ठिणगी पडली। आता त्यावर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। जय श्रीराम। काल मालेगाव शहरामधील काही नतद्रष्ट लोक मालेगाव महानगरपालिकेमध्ये आले आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी नमाज पठण करण्यात आला। त्यांचे जे काही लोकल प्रॉब्लेम असतील त्यांनी तिथल्या अधीक्षकांना भेटणं अपेक्षित होतं, आयुक्तांना भेटणं अपेक्षित होतं। त्यांनी नमाज पठण करणं हे ना कायद्यात अपेक्षित आहे ना संविधानात अपेक्षित आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर काही लोक इथे येऊन नमाज पठण करत असतील आणि उन्माद करत असतील तर अशा सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो। सकल हिंदू समाजाच्या वतीने आज आयुक्तांना भेटण्यासाठी आम्ही वेळ मागितला, परंतु ते या ठिकाणी भेटले नाही। आज आम्ही मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तालयात आयुक्त यांच्या दालनामध्ये हनुमान चालीसा पठण करून कालच्या घटनेचा निषेध केला। जर का 2 दिवसात त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले आणि त्यांना जर का कारवाई सामोरे नाही गेले तर 2 दिवसात पूर्ण मालेगाव महानगरपालिकेला गोमूत्राने शिंपडून शुद्धीकरण करण्याचं काम सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात येईल, असं आम्ही मालेगाव महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना इशारा दिलेला आहे।